नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज आपण खूप छान अशी माहिती बघणार आहोत की प्रत्येकाला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात, काही ना काहीतरी दुःख असतात, पण त्या दुःखांवर, त्या अडचणींवर कसे मात करायचे, आपण कोणती सेवा करायची की जेणेकरून आपल्या आयुष्यामधली दुःख अडचणी दूर होऊन जातील. आणि जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत आणि ज्यांना स्वामींची सेवा करायची आहे, पण कशी सेवा करायची, कुठून सुरुवात करावी, काय काय साहित्य लागत आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि जे जुने असतील ते म्हणतील की ताई हा म्हणजे आम्हाला सर्व माहिती आहे, तर त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. तर नवीन स्वामी सेवेकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे, त्यांनी नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर नित्यसेवा काय असते आणि कशी करायची, कुठले काय काय नियम पाळायचे, तर या संदर्भातली माहिती आज आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नित्यसेवा. स्वामींच्या सेवेचा मार्ग निवडताना आपल्याला खूप साधा वाटतो, पण त्या सेवेमध्ये टिकून राहणं खूप अवघड होऊन जातं. प्रत्येकाला वाटतं की आपले जे दुःख आहेत तर ते दूर व्हावेत. आपण खूप प्रयत्न करत असतो, खूप खर्च करत असतो, पण आपल्या अडचणी काही दूर होत नाहीत किंवा दुःखसुद्धा काही दूर होत नाहीत. मग जर आपण स्वामींची सेवा केली, तर आपले जर दुःख दूर होत असतील तर सेवा करण्याला काय हरकत आहे, आपण असं म्हणतो. पण जर स्वामींची सेवा करूनही आपले दुःख किंवा अडचणी दूर होत नसतील, तर आपला पूर्ण विश्वास डगमगला जातो. पण असं करू नका. मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर या सेवेमध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल, स्वामींच्या मार्गामध्ये, स्वामींच्या सेवेच्या मार्गामध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल, तर तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील. चढ उतार येतात, पण निष्ठा महत्त्वाची आहे. जर तुम्ही निष्ठेने आणि एकदम श्रद्धेने जर स्वामींची सेवा केली, तर येणारा दिवस हा तुमचा सोन्याचाच असेल. इतकं आयुष्य तुमचं बदलून जाईल की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. स्वामींची सगळ्यात सोपी, साधी आणि सरळ सेवा म्हणजेच स्वामींची नित्यसेवा. नित्यसेवेला कुठलेही काहीही बंधन लागत नाहीत. ती सेवा करताना तुमच्या मनामध्ये फक्त आणि फक्त श्रद्धा पाहिजे आणि विश्वास पाहिजे की स्वामी, मी जी सेवा करते आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचते म्हणजे पोहोचतेच आहे. आणि त्या सेवेने म्हणजे मला बाकीचं काहीही जमत नाही, पण स्वामी माझ्याकडून ही सेवा तुम्ही नक्की स्वीकारा. तर बघा, असा भाव जर तुम्ही मनामध्ये ठेवला आणि दुसऱ्यांविषयी तुम्ही मनामध्ये जर चांगले विचार ठेवले, कधी कुणाचं वाईट होण्याचं मनामध्ये तुम्ही असा विचारसुद्धा करू शकत नाही, तर स्वामी नक्कीच तुमचं ऐकणार आहेत. आता नित्यसेवा करताना बघा, नित्यसेवेमध्ये आपण नेहमी ऐकलेलं असतं की स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी जप हा आपल्याला स्वामींच्या सेवेत येण्यापूर्वीच सगळं काही आपल्याला ज्येष्ठ सेवेकऱ्यांनी म्हणा किंवा जे स्वामी भक्त आहेत किंवा आपले जे ज्येष्ठ स्वामी सेवेकरी असतात त्यांनी आपल्याला सांगितलेलं असतं. पण त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का, की का आपण स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचायचे आणि का आपण 11 माळी जप करायचा. तर 11 माळी जप करताना तुम्हाला सांगते, 11 माळी जप हा असा असतो की त्याच्यामध्ये षडयंत्र म्हणजेच काय, मोह, मद, मत्सर, माया, हे लोभ, हे जे काही गुण आहेत ते दडलेले आहेत. म्हणून आपण 11 माळी करत असतो. आणि जी 11वी माळ आहे ती माळ आपल्या फक्त स्वतःसाठी असते. मग तुम्ही म्हणाल की 12वी माळ का नाही घ्यायची, पण आपल्याला स्वामींनी 11 माळी दिलेल्या आहेत. 1 ते 11 माळी केलं तर त्याच्यामधले आपले जे काही मोह, मत्सर, माया किंवा जे क्रोध, हे असे जे षडयंत्र आहेत ते कमी होण्यास मदत होते आणि आपल्यातील जे काही वाईट गुण आहेत ते कमी होऊन आपल्यातली चांगली उत्पत्ती होते. आपल्याला चांगले गुण विकसित होतात. कारण जी शेवटची माळ आहे ती तुम्हाला 11वी ती स्वतःसाठी असते. बाकीच्या ज्या काही आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी आपल्याला ही सेवा करावीच लागते, तेव्हाच आपल्याला या सेवेचा अनुभव सुद्धा येतो. आता तुम्ही म्हणाल की ताई आम्हाला 11 माळी करायला वेळच भेटत नाही किंवा तेवढे आम्ही बिझी असतो, आम्हाला जॉब असतो, टाईमच भेटत नाही.
ठीक आहे, सगळ्यांच्या बाबतीमध्ये असं होत नाही, पण ज्या घरगुती महिला आहेत त्यांनी तरी कमीत कमी 11 माळी जप करावा, किंवा जे पुरुष आहेत त्यांनी तरी 11 माळी जप करावा. पण जर तुम्हाला नाही जमलं तर अगदी तुम्ही एक माळ जर तुम्ही अगदी मनापासून केली की स्वामींचं नामस्मरण एक माळ करताना फक्त आणि फक्त स्वामी महाराज आणि तुम्ही असले पाहिजेत. दुसरं तुम्हाला कोणाचाही डिस्टर्बन्स नको, किंवा असंख्य मनामध्ये तुमचे विचार असणार आहेत, करोडो विचार असणार आहेत, प्रश्न असणार आहेत, पण त्या विचारांवर मात करून तुम्हाला फक्त आणि फक्त नामस्मरणांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. जेव्हा तुम्ही नवीन सेवेत येता तेव्हा तुम्हाला सुरुवातीला त्रासच होतो, कारण तुमचे जे वाईट गुण असतात ते तुम्हाला सेवा करू देत नाहीत. आणि जसं तुमचं नामस्मरण वाढत जाईल तसं तुमचे वाईट गुण कमी होण्यास मदत होते. आणि जगातील जर सगळ्यात मोठी स्वामी सेवा काय असेल तर ती फक्त आणि फक्त नामस्मरण आहे. नामस्मरणाने तुम्ही अगदी जगसुद्धा जिंकू शकता. इतकी मोठी ताकद आपल्या स्वामींच्या नामस्मरणामध्ये आहे. आणि तुम्ही हे अनुभव घेऊन बघा. तुम्ही फक्त 3 ते 4 महिने रेग्युलर स्वामींचं नामस्मरण करा, 11 माळी जप करा आणि 3 स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचा. बघा तुम्हाला काय अनुभव येतो. आता स्वामींच्या ताई तुम्ही म्हणाल की मग एकच माळ केली तर चालेल का? तर बघा, तुम्हाला जर अगदी जमतच नसेल तर तुम्ही एक माळ करा, पण ज्या राहिलेल्या काही 10 माळी आहेत त्या तुम्ही दिवसभरामध्ये चालता बोलता, स्वयंपाक करताना, काम करताना, कपडे धुताना किंवा कुठेही प्रवासात आहेत त्या ठिकाणी तुम्ही स्वामींचं नामस्मरण पूर्ण केलंच पाहिजे. म्हणजे असं नाहीये की तुमच्या हातून एक माळ झाली म्हणजे तुमचं नामस्मरण झालं. दिवसभरामध्ये तुम्ही कुठेही कसंही म्हणा पण स्वामींचं नामस्मरण करा. म्हणजे तुम्ही अगदी स्वयंपाक, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक बनवताना तुमचा अर्धा ते 1 तास जातोच, तर ते अर्धा पाऊण तास तुम्ही अशा दुसऱ्यांच्या गॉसिपिंग करण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांचे वाईट विचार मनात येण्यापेक्षा तुम्ही नामस्मरण करा. त्या नामस्मरणाद्वारे तुम्ही जे अन्न बनवता त्या अन्नामध्ये खूप चांगला प्रभाव पडतो. कारण जे तुम्ही दुसऱ्यांविषयी गॉसिपिंग करून ते अन्न बनवता ते अन्न, आणि जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हाच ते अन्न बनवणं, त्या दोन्हीमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक असतो. कारण जेव्हा आपण दुसऱ्यांविषयी गॉसिपिंग करतो तेव्हा त्याच्यामध्ये त्याच गॉसिपिंगचे दोष उतरलेले असतात. पण जेव्हा तुम्ही ते नामस्मरणाने किंवा स्वामींच्या सेवेने एकदम रुचकर असा स्वयंपाक म्हणजे ते तुम्ही बनवत असता, तेव्हा त्या स्वयंपाकाद्वारे जे काही तुम्ही स्वयंपाक बनवताना नामस्मरण करता तेव्हा त्या नामस्मरणाचे सुद्धा गोडी म्हणा किंवा जे काही पुण्य आहे ते त्या स्वयंपाकामध्ये उतरलेलं असतं. आणि तेच आपण जर आपल्या कुटुंबामध्ये लोकांना दिलं तर अर्थातच ते नामस्मरण सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचतं. इतकी ताकद त्या नामस्मरणामध्ये आहे. आणि खरंच स्वामींची सेवा इतकी साधी सोपी आहे ना, त्याला कुठलेही नियम अटी नाही आहेत. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येकाने आपल्याला भीती घातलेली असते की स्वामींच्या सेवेत यायचं म्हणजे खूप नियम आहेत, खूप अटी आहेत आणि मी कसं काय स्वामींची सेवा करू. पण असं काहीच नाही आहे. तुम्ही जर तुम्हाला वेळ असेल आणि तुमची जर इच्छा असेल ना स्वामींची सेवा करण्याची, तर तुम्ही कधीही आणि कुठेही स्वामींचं नामस्मरण करू शकता. आता बघा, स्वामी चरित्र नामस्मरणाचं तर झालं. आता स्वामी चरित्र सारामृत म्हणजे काय, तर स्वामी चरित्र सारामृत हा एक ग्रंथ आहे, खूप दिव्य आणि भव्य ग्रंथ आहे. तर तो स्वामींचं त्याच्यामध्ये पूर्ण चरित्र लिहिलेलं आहे. प्रत्येक ओळीना ओळी, प्रत्येक ओवीना ओवी ही आपल्याला स्वामींच्या खरंच खूप म्हणजे प्रत्येक शब्दामागे काही ना काहीतरी खूप मोठा अर्थ आहे. असे टोटल 1 ते 21 अध्याय आहेत स्वामी चरित्र सारामृतामध्ये. आणि ते अध्याय पण एकदम छोटे छोटे आहेत. आता पहिले 3 दिवसच का तीनच अध्याय का वाचायचे? एकाच बैठकीत तुम्हाला रोज स्वामी चरित्र वाचायचं म्हटलं तर कुणीच स्वामींची सेवा करणार नाही आणि कुणीच चरित्र वाचणार नाही. त्यामुळे तुम्ही 3 अध्याय वाचा 7 दिवसामध्ये. आता समजा आज मंडे आहे तर मंडेला तुम्ही 1 ते 3 अध्याय वाचले तर दुसऱ्या दिवशी 4 ते 6 पर्यंत वाचायचे. परत बुधवारी तुम्हाला 7, 8, 9, गुरुवारी 9, 10, 10, 11, 12, शुक्रवारी 13, 14, 15 असं करता करता तुम्हाला ते सोमवार ते शनिवार किंवा रविवार म्हणजे 7 दिवसामध्ये ते
स्वामी चरित्र संपून जातं आणि एक स्वामी चरित्र संपलं, 1 ते 21 अध्याय संपले म्हणजेच तुमचं एक पारायण पूर्ण झालं. आणि सातव्या दिवशी ते झालं की परत 8व्या दिवसापासून पहिल्यापासून ते अध्याय सुरू करायचे. 1 ते 3 पासून 4 ते 6, 7 ते 9, 10 ते 12 असं परत रिपीट करत राहायचं. असंच जर तुम्ही कंटिन्यू 4-5 महिने जर करत गेले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. आणि आता तुम्ही म्हणाल की मग मासिक धर्म आला तर कसं? अर्थातच मासिक धर्म आला तर ते 4 ते 5 दिवस आहेत ते तुम्ही स्किप करायचे आहेत आणि त्याच्यानंतर परत तुमची ती नित्यसेवा कंटिन्यू करायची. नित्यसेवेला कुठलेही नियम नाहीत. फक्त एक नियम आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्या सासरची लोक जे आहेत ते मांसाहार करतात, मग आम्हाला नित्यसेवा करायला किंवा स्वामींची सेवा करायला चालेल का? तर हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो आणि मी बऱ्याच जणांना कमेंटद्वारे उत्तर देते, पण तरी सुद्धा परत त्याच कमेंट्स येतात की ताई मांसाहार केला तर चालतो का? आणि असं मांसाहार आमच्या घरामध्ये मांसाहार करतात, मग स्वामी सेवा स्वीकारतात का? स्वामी सेवा केली तर चालेल का? तर बघा, घरातल्यांना जे खायचे ते खाऊ द्या, पण तुम्ही स्वामींची सेवा करताना तुम्ही ते नियम पाळायचे आहेत. आता पण जर तुम्ही सुद्धा नॉन व्हेजिटेरियन असाल, तुम्ही सुद्धा मांसाहार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ज्या दिवशी तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे त्या दिवशी तुम्ही कुठलीही सेवा करू ज्या दिवशी स्वामींची सेवा करायची आहे त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा आहे त्या दिवशी कुठली स्वामींची सेवा करू नका, कुठल्या ग्रंथाला हात लावू नका, नामस्मरण सुद्धा करू नका. पण तुम्हाला आता माहिती आहे की आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये बनणार आहे किंवा उद्या आपल्या घरामध्ये बनणार आहे, तर तुम्ही त्या दिवशी सेवाच करू नका. पण असं करू नका की सकाळी स्वामींची सेवा करून घ्यायची आणि संध्याकाळी खायचं, असं प्लीज करू नका. हे पूर्णपणे चुकीचं आहे. किंवा सकाळी खायचं आणि संध्याकाळी आंघोळ करून परत स्वामींची सेवा करायची, हे तर फार चुकीचं आहे. त्यापेक्षा तुम्ही ग्रंथाला हातच लावू नका किंवा स्वामींची सेवाही करू नका. दिलंय ना स्वामींनी तुम्हाला तेवढा मोठा नियम की ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा आहे त्या दिवशी तुम्ही स्वामींची सेवा करूच नका. आणि आपल्याला सुद्धा ते बरोबर वाटत नाही, एकदम अशुद्ध असल्यासारखं वाटतं जेव्हा आपण नॉनव्हेज खातो किंवा एखादं ब्रह्मचर्याचं पालन करत नाही आणि अगदी तशाच सेवा करतो, तेव्हा आपलं सुद्धा मन अशुद्ध असल्यासारखं वाटतं. आणि जेव्हा अशुद्ध मनाने आपण सेवा करतो तेव्हा आपली ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही. आणि स्वामींपर्यंत पोहोचत तर नाहीच, पण त्या सेवेचं फळसुद्धा आपल्याला खूप कमी प्रमाणात मिळतं, अगदी नाही बराबरच असतं. त्यामुळे जर तुम्हाला सेवा करायचीच आहे, स्वामींसाठी तुम्ही वेळ काढताच आहे, तर अगदी शुद्ध मनाने करा, शुद्ध मनाने करा, एकदम नियमपूर्वक करा. आणि नियम काहीच नाही, तो फक्त मांसाहाराचा नियम आहे. जरी तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तरी घाबरून जाऊ नका. फक्त ज्या दिवशी तुम्हाला खायचं आहे त्या दिवशी स्वामींची सेवा करू नका, अन्यथा बाकीच्या सगळे दिवस आपल्याला स्वामींची सेवा करण्याचे आहेत. आणि चालता बोलता कुठेही प्रवासात, अगदी तुम्ही जॉब जरी करत असाल तरी सुद्धा प्रवासामध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचू शकता, स्वामींचं नामस्मरण करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही जर स्वामींची नित्यसेवा केली तर आयुष्यामध्ये जे काही दोष आहेत, ज्या अडचणी आहेत, जे दुःख आहे ना, ते तुमचे कुठं निघून जातील ते सुद्धा तुम्हाला समजणार नाही. एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेत येण्याचा मार्ग निवडता तेव्हाच तुमचं नशीब बदललेलं असतं. कारण स्वामींच्या चरणांपर्यंत जाण्यासाठी सुद्धा खूप मोठी भक्ती लागते, खूप मोठी पुण्याही लागते. कुणाच्याही नशिबामध्ये स्वामींच्या सेवेचा मार्ग मिळत नाही, हे तितकंच भाग्यवान आहे. मी तर स्वतःला एवढं भाग्यवान समजेल की मला स्वामींच्या सेवेचा मार्ग मिळाला आणि माझ्या आयुष्याचं कल्याण झालं. जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेत नसता तेव्हा त्या अगोदरचं तुमचं आयुष्य बघा की तुमच्या आयुष्यामध्ये किती अडचणी होत्या, किती दुःख होती आणि तुमचं आयुष्य कसं होतं. आणि जेव्हापासून तुम्ही स्वामींच्या सेवेत येता, स्वामींच्या मार्गात येता, स्वामींच्या सेवेच्या मार्गात येता, फक्त तुम्हाला स्वामींच्या सेवेचा ध्यास लागतो, तेव्हाच तुमचं आयुष्य बघा. भले तुम्हाला अडचणी येतील, स्वामींच्या सेवेत असताना खूप अडचणी येतात, स्वामी खूप परीक्षा बघतात, पण त्या अडचणींना तोंड देण्याची ताकद सुद्धा स्वामीच आपल्याला देतात आणि त्या अडचणी आपल्याला काहीच वाटत नाहीत. कारण
त्या अडचणींवर मात करण्याची शक्ती म्हणा, ताकद म्हणा स्वामीच आपल्याला देत असतात. असं आपले जे काही प्रारब्धाचे भोग आहेत किंवा जे काही आपले प्रारब्ध असतात ते प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार आजचा दिवस आलेला असतो. काहींचे वाईट प्रारब्ध असतात म्हणून वाईट दिवस येतात, काहींचे चांगले प्रारब्ध असतात म्हणून चांगला दिवस येतो. प्रत्येकाचे जर कर्म सगळ्यांचे चांगलेच असते किंवा सगळ्यांचे सेम असते तर आज प्रत्येकाचं आयुष्य एक वेगळंच असतं. पण ते ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याचे त्याचे भोग ठरवलेले असतात आणि आपल्याला माहिती नाही की आपल्या हातून अगोदरच्या काळामध्ये म्हणजे पूर्वीच्या जन्मामध्ये आपल्या हातून काय पाप झालेली आहेत किंवा काय नाही. पण ह्या जन्मामध्ये जर आपल्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग मिळतो आहे तर समजून जा की तुमच्या हातून खूप मोठं पुण्य घडलेलं आहे आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात. आणि जर आता तुम्हाला सेवेचा मार्ग मिळालाच आहे तर तुम्ही त्याच्यात टिकून राहण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्यावर जर एखादं संकट आलं तर तुम्ही लगेच डगमगता आणि स्वामींसमोर स्वामींनाच दोष देता की स्वामी मी एवढी सेवा केली तेवढी सेवा केली, खूप वर्षापासून स्वामी सेवेत आहे पण मला काहीच अनुभव येत नाही, तर मग मला असं का होतं. मी खूप प्रयत्न करते, मी खूप अभ्यास करतो, मी खूप मेहनत करतो पण तरी मला यश मिळत नाही. पण असं कधीच होत नाही की तुम्ही सेवा करता आणि ती वायाला जाते. तुम्ही जे सेवा करता ना त्याचं प्रत्येक शब्दाचं ना शब्दाचं, प्रत्येक ओवीचं ना ओवीचं, प्रत्येक नामस्मरणाचं ना प्रत्येक सेवेचं फळ तुम्हाला स्वामी देणार आहेत आणि ते व्याजासकट स्वामी परत करतात. फक्त त्याच्यासाठी योग्य वेळ आली पाहिजे. योग्य वेळ आली की स्वामी तुम्हाला त्याचं व्याजासकट परत करतात. हे तितकंच खरं आहे. कारण स्वामींच्या सेवेमध्ये मी तुम्हाला 100% आणि शाश्वती देऊन सांगते की तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त एकदा 3 ते 4 महिने स्वामींची नित्य सेवा मनापासून करून बघा आणि काय अनुभव येतो ते मला नक्की सांगा. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.